नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सेल साईजची स्ट्रेट पॅन्ट कटिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि ही पॅन्ट आहे ती अगदी आपली अर्ध्या तासामध्ये तयार होते शिवून. तर खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा. तर ते बघा, मी इथे 2.25 मीटर अस्तर घेतलेला आहे आणि त्याचे इथे 4 फोल्डमध्ये घडी घालून घेतलेली आहे. तर सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्याला बंद बाजूकडून 3 इंचावरती आपल्याला वरून खाली असं मार्किंग करायचं आहे. तर हे मार्किंग आपण इलॅस्टिकसाठी करतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्या मार्किंगपासून खाली जेवढी तुमच्या पॅन्टची उंची असेल ती टाकायची आहे. तर ते पूर्ण उंची आहे 36 इंच आणि खालच्या साईडला 2 इंच बॉटमसाठी घ्यायचं आहे एक्स्ट्रा फोल्ड करण्यासाठी. तर मी इथे लेस लावणार आहे त्याच्यामुळे 2 इंच घेतलेलं नाहीये. ठीक आहे. तर इथे मी पूर्ण उंचीचं मार्किंग करून घेतलं. तर इथे मी आता आसनचं मार्किंग करत आहे. तर स्टँडर्ड साईजसाठी मी इथे 12 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि अर्धा इंच त्याच्यात शिलाई मार्जिन पकडून 12.5 इंचावरती मी इथं आसनचं मार्किंग करून घेतलं आणि त्याची रेषा आहे ती आखून घेतली. तर सीट घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जेवढा सीट घेर असेल त्याच्यात तुम्हाला 4 ते 5 इंच प्लस करायचं आहे आणि जेवढे येईल त्याला 4ने भाग द्यायचा आहे. तर मी इथे 12 इंचावरती मार्किंग केलं आणि सेम अर्धा इंच शिलाई मार्किंग पकडून 12.5 इंचावरती मी इथे सीट घेराचं मार्किंग केलं. तर इथे आता 12.5 इंचाचा बॉक्स आहे तो आपण आखून घेऊया. म्हणजे आसन 12.5 इंच झालं आणि सीट घेर पण 12.5 इंच झालेला आहे, बघू शकता. तर याचा बॉक्स मी आखून घेतला. तर हा फॉर्म्युला तुम्ही वापरायचा आहे. जेवढा सीट घेर असेल त्याच्यात तुम्हाला 5 इंच एक्स्ट्रा वाढवायचा आहे आणि त्याला चौथा भाग द्यायचा आहे आणि जेवढे येईल तेवढं तुमचा सीट घेर येणार आहे. ठीक आहे. आणि इथे तर बघा, मी आसनसाठी 2 इंच वाढवलेला आहे पुढे आणि गोलाकार शेप देऊन घेतला. आणि इथे खालच्या साईडला बॉटम तुम्हाला जेवढा ठेवायचा आहे, 6 इंच ठेवायचं असेल तर 1 इंच प्लस करून 7 इंचावरती मार्किंग करायचं. ठीक आहे. जेवढा तुम्हाला ठेवायचा आहे तेवढा ठेवू शकता. मी ते 7 इंचावरती बॉटमसाठी मार्किंग केलेलं आहे. अगदी सोपी पॅन्ट कटिंग आहे मैत्रिणींनो. तर इथे बघा, आसनचा पॉईंट आणि इथला बॉटमचा पॉईंट आहे तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर इथे स्केल आहे ती माझ्या छोट्या मुलाने मोडलेली होती, तरी देखील मी ॲडजस्ट केलेला आहे, बघू शकता या पद्धतीने. कर्व शेपमध्ये आपल्याला आसन आहे ते जोडून घ्यायचं आहे. या पद्धतीने खोलगट असा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. बघा किती सुंदर शेप आलेला आहे, तरी देखील बघू शकता. आणि इथे पुढे भविष्यात आपल्याला जर पॅन्ट थोडीशी लूज हवी असेल तर त्याच्यासाठी 1.5 इंच तुम्ही वाढवून घेऊ शकता. आसनच्या पुढे जे 2 इंचाचं मार्किंग केलेलं होतं तिथून पुढे असं या पद्धतीने एक्स्ट्रा आपल्याला आखून घ्यायचं आहे मार्किंग. बघा, काहीच नाही करायचं, खूप सोपी पद्धत आहे. बघा, 1.5 इंच फक्त आसन वाढवलेलं आहे पुढे. ठीक आहे. तर इथे मी परत एकदा मार्किंग तुम्हाला सांगते. तर 12.5 इंचावरती मी आसन घेतलं. सीट घेर पण 12.5 इंच आलेला आहे आपला. त्याचा बॉक्स आपण आखून घेतला आणि इथे खाली बॉटमच्या इथे जेवढा तुम्हाला बॉटम हवा आहे तेवढं घ्यायचं आहे. त्याच्यात 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं. 6 इंच हवा असेल तर 1 इंच प्लस करून 7 इंच मार्किंग करायचं. तर इथे 1.5 इंच आपण पुढे एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतला आहे. बघा, 2 इंचाचं आसनचं मार्किंग केलं आणि गोलाईची शेप दिलेला आहे, गोलाकार दिलेला आहे. बघा, ठीक आहे. तर एवढं सोपं आहे बघा आपलं पॅन्टचं मार्किंग. तुम्ही कोणत्याही साईजची पॅन्ट आहे ती या पद्धतीने सेम कटिंग करू शकता. अगदी परफेक्ट बसते, अजिबात आसनमध्ये खेचत नाही मैत्रिणींनो. तर इथे बघा, मी अगोदर अस्तर कट केलेला आहे. तर ही आपली अस्तरची तुम्हाला पॅन्ट मी कट करून दाखवत आहे, त्याच्यामुळे कम्फर्टेबल पण वाटतं आपल्याला घातल्यानंतर. ठीक आहे. तर बघा, शेप किती सुंदर आलेला आहे आपल्या पॅन्टचा. आणि हे ते आपले 2 भाग तयार झालेले आहेत. तर इथे बटर क्रॅपमध्ये मी ब्लॅक कलरचं इथे कापड घेतलेलं आहे 2.25 मीटर. ठीक आहे. तर त्याची 4 फोल्डमध्ये घडी करून घेतली आणि हे अस्तर आहे ते आता त्याच्यावरती ठेवून जसं आहे तसं आपल्याला ॲज इट इज कटिंग करून घ्यायचं आहे. तर अस्तर लावल्यामुळे आपली पॅन्ट आहे ती अगदी कम्फर्टेबल होणार आहे. घातल्यानंतर आपल्याला एकदम कम्फर्टेबल वाटणार आहे मैत्रिणींनो. तर बघा, अस्तरच्या कडेकडेने आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर एवढ्या सोप्या पद्धतीत तुम्हाला आजपर्यंत कुठेच कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ पाहायला मिळणार नाही. तेवढं सोपं करून मी तुमच्याशी शेअर करत असते. माझे बाकीचे व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता. ब्लाऊज कटिंगचे, ड्रेस कटिंगचे एकदम सोप्या पद्धतीने सांगत असते मी. नवीन शिकणारे पण अगदी सहज कटिंग करू शकतात. तर इथे बघा, मी मेन फॅब्रिकवरती आता पॅन्ट कट करून घेतली आणि आता आपण ती स्टिच करायला सुरुवात करूया. तर इथे सर्वात अगोदर आपल्याला अस्तर अटॅच करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं, म्हणजे कुठेही घोळ वगैरे येणार नाही. तर मी एका पार्टला इथे अस्तर लावून घेतलेला आहे. आता त्याच्यावरती 5 नंबरची शिलाई देऊन मी संपूर्ण अस्तर व्यवस्थित स्टिच करून घेते आपल्या मेन फॅब्रिकला.
तर ही पॅन्ट आहे ती अगदी अर्ध्या तासामध्ये तयार होते मैत्रिणींनो. एवढी सोपी पॅन्ट आहे आणि घातल्यानंतर पण खूप सुंदर दिसते आणि आजकाल हा ट्रेंडच आहे मैत्रिणींनो स्ट्रेट पॅन्टचा. तुम्हाला कोणत्याही साईजची पॅन्ट आहे ती अगदी इझिली घरबसल्या आता स्टिच करता येणार आहे. नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा. तर इथे बघा मी व्यवस्थित पिनअप करून घेतलेला आहे अस्तर मेन फॅब्रिकला. कारण बटरक्रॅप आहे ते थोडंसं कपडा आहे तो गुळगुळीत असतो आणि आतला अस्तरचा कपडा आपल्याला त्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. त्यामुळे तर पुढे अगदी स्टेप बाय स्टेप मी सांगितलेले आहेत काही टिप्स आणि ट्रिक्स जेणेकरून तुमचं आसन आहे ते बिलकुल आतल्या साईडला खेचणार नाही पॅन्ट घातल्यानंतर. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करून बघू नका, अगदी शेवटपर्यंत बघायचं आहे तरच तुमच्या सहज लक्षात येणार आहे आणि तुम्हाला सुद्धा ही पॅन्ट अगदी इझी जमणार आहे. मी 100% गॅरंटी देते. जर तुम्हाला पण स्टिचिंगच्या बाबतीत कटिंगच्या बाबतीत जर तुमचा आत्मविश्वास उडालेला असेल तो सुद्धा हा व्हिडिओ बघून तुमचा परत येणार आहे. कारण की एवढं सोप्या पद्धतीने तुम्हाला कोणीच सांगणार नाही मैत्रिणींनो. ठीक आहे. तर इथे बघा मी अस्तर आहे ते व्यवस्थित लावून घेतलं. आता अस्तरच्या कडेने आपलं मेन फॅब्रिक जेवढं एक्स्ट्रा येत आहे ते कट करून घ्यायचं. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही ना काही नवनवीन टिप्स सांगत असते जेणेकरून तुमचं कटिंग स्टिचिंग आहे ते अगदी 100% परफेक्टच येतं मैत्रिणींनो. तुम्ही क्लास करून सुद्धा तुम्हाला एवढ्या छोट्या छोट्या बारीक बारीक टिप्स कोणी सांगणार नाही. एवढं मी डिटेल्स तुमच्याशी शेअर करत असते. तर इथे बघा आसन मी व्यवस्थित कट करून घेतलं. अस्तरच्या कडेकडेने जेवढं मेन फॅब्रिक आपलं एक्स्ट्रा आलेलं आहे ते कट करायचं. म्हणजे शिलाई करताना आपल्याला कुठे प्रॉब्लेम्स येत नाहीत आणि कुठे कापड कमी जास्त होत नाही. ठीक आहे. तर आता सगळे व्यवस्थित पिन आहे ते मी काढून घेतल्या आणि सेम याच पद्धतीने दुसरा पार्टसुद्धा मी आता इथे बघा रेडी करून घेतला. हा एक पार्ट आपला रेडी झालेला आहे बघा या पद्धतीने. व्यवस्थित प्रॉपर अस्तर लागलेला आहे. ठीक आहे. तर आता दुसरा पार्ट पण सेम याच पद्धतीने मी इथे त्याला अस्तर लावून घेतलेला आहे बघा. ठीक आहे. तर आता आसनवरती आसन आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. तर सरळ बाजू खालच्या साईडने ठेवलेली आहे. ठीक आहे. सरळ बाजू बरोबर मधोमध आलेली आहे आपली. आता आसन आपण स्टिच करून घेऊया अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन पकडून. तर या पद्धतीने आपलं अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन दाबत आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि ती इथपर्यंतच देऊन घ्यायची आहे. मी पुढे तुम्हाला सांगते का तसं करायचं आहे ते. कारण की त्या पद्धतीने जर तुम्ही अस्तर जोडलं तर तुमचं आसन आहे ते बिलकुल खेचत नाही आणि पॅन्ट आतल्या साईडने अशी ओढल्यासारखी होत नाही. घातल्यानंतर बरेच प्रॉब्लेम येतात. त्यासाठी आपल्याला आसन या पद्धतीने जोडायचं आहे बघा. इथपर्यंतच आसन आपल्याला जोडायचं आहे आणि नंतर डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने आसन स्टिच करून घेतलं मी आणि हे राहिलेलं आहे ते आपण नंतर कट करणार आहोत, स्टिच करणार आहोत. तर दुसऱ्या साईडचं पण सेम त्याच पद्धतीने आपण स्टिच करून घेऊया आसन. बरोबर अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन दाबत आपल्याला बघा इथून शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथे डबल शिलाई देऊन घेऊया. आत्तापर्यंत तुम्ही भरपूर पॅन्ट्स बघितले असतील पण त्याचं आसन आहे ते खेचल्यासारखं होत असेल तर त्याच्यासाठी ही खास ट्रिक्स आहे आपली बघा. ठीक आहे. तर आता बरोबर पॅन्ट आपल्याला मधोमध आसनला आसन या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. आता खालच्या साईडला आपण बॉटम रेडी करून घेऊया. तर इथे बघा मी थोडंसं अर्धा इंच फक्त फोल्ड केलेलं आहे कारण आपण लेस लावणार आहोत. तर त्या खालच्या साईडने अर्धा इंचावरती फोल्ड केलं आणि ही 2 इंचाची लेस आहे ती मी या पद्धतीने उलनमधली घेतलेली आहे बघा आणि याच्यामुळे आपल्या पॅन्टला लुक आहे तो एकदम परफेक्ट येणार आहे आणि खूप सुंदर लुक आलेला आहे बघा लेस लावल्यानंतर. एकदम आपली पॅन्ट आहे ती फॅन्सी दिसणार आहे घातल्यानंतर. जे रेडीमेड ड्रेस असतात त्याच्यावरती पॅन्ट असते सेम त्याच पद्धतीने दिसणार आहे बघा. तर अशी डबल शिलाई देऊन घेतली मी पॅन्टला खालच्या साईडने आणि दुसरा पण बॉटम आहे तो सेम याच पद्धतीने मी रेडी केलेला आहे बघा.
ठीक आहे. तर बॉटम आपला अगदी परफेक्ट आणि सुंदर असा तयार झालेला आहे आणि लेसमुळे तर खूपच सुंदर दिसत आहे. खालच्या साईडने बघू शकता बॉटम. तर आता आतल्या साईडने पॅन्ट आहे ते आपण स्टिच करून घेऊया. तर ते आसनला आसन व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि ते खालच्या साईडने आपल्याला आतल्या साईडने शिलाई आहे ती देऊन घ्यायची आहे. तर अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन दाबत आपल्याला टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. हवं तर तुम्ही इथे पिनअप पण करू शकता आणि व्यवस्थित टिप मारून घेऊ शकता. तर इथे बघा आसन जोडताना नीट लक्ष द्या. आपण 1.5 इंचाचं जे एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं होतं तिथपर्यंतच आपल्याला जोडायचं आहे. ते शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आहे पुढे आपल्याला आणि नंतर ती अर्धा इंचाची शिलाई कवर करून घ्यायची आहे आपल्याला. आणि जे 1.5 इंचाचं एक्स्ट्रा मार्जिन सोडलेलं आहे आपण ते कसं जोडायचं ते मी पुढे तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप. ठीक आहे. तर इथे बॉटमच्या इथे पण मी इथे व्यवस्थित शिलाई देऊन घेतली. तर इथे बघा आता आपलं हे एक्स्ट्राचं राहिलेलं आहे आसन ते आपल्याला समोरासमोर असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. बघा आसनला आसन आपल्याला या पद्धतीने व्यवस्थित पकडून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर इथे व्यवस्थित बघा तुम्ही मी कशा पद्धतीने आसनला आसन व्यवस्थित इथे समोरासमोर ठेवून घेतलं आणि जे एक्स्ट्रा 1.5 इंचाचं मार्जिन घेतलेलं होतं आपण ते आपल्याला अपोजिट साईडने असं फोल्ड करायचं आहे. जे एक्स्ट्रा येत आहे ते या साईडला मी या साईडला फोल्ड केलं आणि आतल्या साईडला आहे ते दुसऱ्या साईडला फोल्ड केलेलं आहे बघा. तर बघा फोल्ड केल्यानंतर आता ही आपण मध्ये जी शिलाई सोडलेली होती मगाशी ती कंटिन्यू आपल्याला कवर करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर ते 1.5 इंचाचं एक्स्ट्राचं मार्जिन आहे. तर भविष्यात तुम्हाला पॅन्ट आहे ती लूज हवी असेल तर ते तुम्ही मार्जिन आहे ते वापरू शकता नंतर. ठीक आहे. तर इथे आसनला आसन आता आपण व्यवस्थित शिलाई देऊन घेऊया. तर आहे की नाही सोपी पद्धत बघू शकता. एकदम परफेक्ट आपलं इथे आसन स्टिच करून तयार झालेलं आहे आणि शिलाई मार्जिनची रेषा आहे ती बघा मधली बरोबर समोरासमोर आलेली आहे. मी तुम्हाला सरळ करून दाखवते नंतर शेवटी. तर त्या अगोदर आपण काय करूया इथे इलॅस्टिकसाठी आपल्याला वरच्या साईडने 1/2 इंचावरती आपल्याला फोल्ड करून घ्यायचं असतं. त्याच्यामुळे आपलं इलॅस्टिक आहे ते अगदी परफेक्ट लागतं आणि कुठे घोळ वगैरे येत नाही. तर बघा संपूर्ण पॅन्टला मी 1/2 इंचावरती शिलाई देऊन घेतली. तर इथे आसनला आसन आता समोरासमोर ठेवायचं आहे. तर आता इलॅस्टिक मी इथे 1 इंचाचं घेतलेलं आहे आणि जेवढा तुमचा सीट घेर आहे त्याच्यातून तुम्ही 10 ते 12 इंच इलॅस्टिक आहे ते कमी करायचं आहे. तर मी इथे या पद्धतीने इलॅस्टिक आहे ते घेतलेलं आहे 34 इंचाचं. ठीक आहे. आणि त्याला शिलाई देऊन घेतलेली आहे एका साईडने. तर आता इलॅस्टिक लावायची पद्धत पण माझी खूप सोपी आहे बघा. अगदी परफेक्ट आपलं इलॅस्टिक लागतं आणि कुठेही घोळ वगैरे येत नाही. तर एका साईडला आपल्याला या पद्धतीने इलॅस्टिक आहे ते ठेवून घ्यायचं आहे मधोमध आणि इथे फोल्ड करून घ्यायचं आणि इलॅस्टिकवरती आपल्याला शिलाई येऊ द्यायची नाही बिलकुल नाही तर मग आपले इलॅस्टिक आहे ते खेचलं जाणार नाही. तर बघा आसनच्या इथे मधोमध मी तिथून इलॅस्टिक लावायला सुरुवात केलेली आहे. अजिबात खेचायचं नाही आहे बिलकुल. आपल्याला अगदी हलक्या हाताने शिलाई देऊन घ्यायची आहे. गोल गोल या पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. इलॅस्टिकवर अजिबात शिलाई येऊ द्यायची नाही. तर इथे मी बघा इलॅस्टिक आहे ती लावून घेत आहे व्यवस्थित. तर इथे इलॅस्टिक लावून झालेलं आहे आपलं व्यवस्थित बघा. किती परफेक्ट लागलेलं आहे आणि नंतर मग असं इक्वल आपल्याला खेचून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला त्या चुन्या आहेत ती इक्वल पडतात. तर इथे मी आता इथे एक डबल शिलाई देऊन घेत आहे खालच्या साईडने म्हणजे आपलं इलॅस्टिक परफेक्ट लागलं जाईल. तर बाहेरच्या साईडनं थोडंसं खेचायचं आहे आणि नंतर मग शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे अगदी परफेक्ट आपलं इलॅस्टिक इथे लागतं. तर बघा किती सुंदर इलॅस्टिक लावून झालेलं आहे अगदी परफेक्ट. तर या पद्धतीने नक्की इलॅस्टिक लावून बघा खूप सुंदर बसतं पॅन्टला आणि कुठेही घोळ वगैरे येत नाही. तर बघा फायनल लुक मी तुम्हाला आता पॅन्ट सरळ करून दाखवते. एकदम सुंदर आणि झटपट आपली फक्त अर्ध्या तासामध्ये मी तुम्हाला पॅन्ट आहे ती स्टिच करून दाखवलेली आहे. तर बघा याला तुम्ही पॉकेट पण लावू शकता तुम्हाला हवं असेल तर. ठीक आहे. तर इथे बघा आतल्या साईडचं आसन मी तुम्हाला आता व्यवस्थित झूम करून दाखवते. तर अगदी बघा सुंदर समोरासमोर आलेलं आहे कुठेही खालीवर झालेलं नाही आणि अजिबात पॅन्ट घातल्यानंतर खेचत नाही या पद्धतीने जर तुम्ही आसन जोडलं तर. ठीक आहे. तर बघा अगदी झटपट आपली
परफेक्ट प्रोफेशनल इथे स्ट्रेट पॅन्ट आहे ती एक्सेल साईजची मी तुम्हाला लेस लावून कशी स्टिच करायची सोप्या पद्धतीने हे सांगितलेलं आहे. तर फायनल लुक बघू शकता. तर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा, म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. आणि हाईप करायला विसरू नका आणि अजून कोणतं कटिंग हवं आहे तेही सांगा. बाय.